नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे दही वडा। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर दही वडा बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे उडद डाळ आणि मुगाची डाळ। म्हणजेच आपण या वाटीने 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळ घेतलेली आहे ते 4 चमचे घेतलेले आहे आणि 7 ते 8 तास आपण छान भिजून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे। तर आता या डाळीला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, हा चमचा आहे, या चमच्याने मी 4 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे। तर आता आपण हे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि मिक्सरमधून फिरून घेऊया। तर हे बघा, आपण जे डाळी भिजवलेल्या आहेत त्या मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपण बारीक केलेल्या आहेत। हे बघा, एकदम बारीक नाही आणि एकदम जाड सुद्धा नाही। तर आता आपल्याला यामध्ये सोडायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ, मिठाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आणि हा आहे गोड सोडा। तर थोडासा आपल्याला यामध्ये सोडायचा आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया। हे बघा, जर आपल्याला हे फिरवण्यासाठी जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर केला तरी चालेल। तर आपण हे थोडं पाणी यामध्ये घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। हे बघा, आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला 5 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं आहे। तर आता आपण बनवणार आहे कोथिंबीर चटणी। तर चला, हे बघा, यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे 2 तुकडे करून आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं काळं मीठ। आणि आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया। तर हे बघा, डाळीच्या मिश्रणाला आपण 5 मिनिटं ठेवलेलं आहे, तर ते छान भिजलेलं आहे आणि आता आपण थोडंसं याला खाली वर करून घेऊया आणि लगेचच याचे वडे बनवूया। तर हे बघा, आता वडे तयार करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि छान गरम झालेलं आहे। तर आता आपण त्यामध्ये वडे तयार करायचे आहे। तर इकडे बघा, आता आपल्याला हे साधं पाणी आहे, साध्या पाण्यामध्ये आपल्याला असं ओलं करायचे आहे बोटं आणि हे असं घ्यायचे आणि यामध्ये तेलामध्ये असे आपल्याला वडे बनवायचे। वड्याचा आकार तुमच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, लहान मोठे करू शकता। हे बघा, मी अशा आकाराचे वडे तयार केलेले आहे आणि आता याला आपल्याला मीडियम गॅसवर छान तळून घ्यायचे आहे। हे बघा, छान तळून झालेले आहे आणि आपल्याला एकदमच लाल होऊ द्यायचे नाही आहे। आता आपण काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण सर्व वडे तळून घेऊया। तर हे बघा, हे तळलेले वडे आपल्याला इकडे बघा या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि हे पाणी मी कोमट पाणी घेतलेलं आहे, एकदम थंडगार पाणी घेतलेलं नाही। तर आपण आता यामध्ये या बाउलमध्ये जितके बसतील तितके आपण यामध्ये वडे सोडायचे आहे। तर आता या वड्याला आपल्याला 5 मिनिटं या पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे आहे। तर आपण झाकून ठेवूया। तर हे बघा, 5 मिनिटं झालेले आहेत। आता बघूया आपले वडे कसे झालेत ते। हां, छान मुरलेले आहेत आणि बघा आता यामधलं आपल्याला थोडं हलकं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं यामध्ये। हे बघा, रसगुल्ल्यासारखं आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। त्याच प्रकारे आपल्याला सर्व वड्यामधून पाणी काढून घ्यायचं आहे। तर हे बघा,
इतके मस्त छान नरम झालेले आहे की आपण पाणी काढायच्या वेळेस बघा की असे तुटले सुद्धा, इतके छान नरम झालेले आहेत. आता आपल्याला या थालीला सजवायचं आहे. म्हणजे आपण दही वडे म्हटलं तर आता आपल्याला यावर दही सोडायचं आहे. तर या दह्यामध्ये बघा मी 1 वाटी साखर सोडलेली आहे आणि छान बारीक करून घेतलेलं आहे. असं घट्ट आपल्याला दही हवंय यावर टाकण्यासाठी. आता यावर आपण सोडणार आहे टमाटर सॉस चवीसाठी. आणि आता थोडं आपल्याला लाल तिखट सोडायचं आहे. ते अजूनच छान लागणार आहे मग. आणि आता कोथिंबीरची चटणी तयार केलेली आहे ते सुद्धा यावर आपल्याला सोडायचं आहे. आता थोडे बारीक शेव यामध्ये आपल्याला सोडायचे आहे, हलके हलके. तर बघा अशा पद्धतीने आपण दही वडे तयार केलेले आहे. आणि तुम्हाला आवडत असेल तर याच्यावर आपण थोडं थोडं काळं मीठ सोडायचं आहे, जास्त नाही. तर अशा सोप्या पद्धतीने मी दही वडे तयार केलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या घरी एकदा तरी करून बघा. आणि हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.